नमो शेतकरी महासन्मान योजना आणि या योजनेचं जे वितरण आहे हे प्रचंड विलंब होतो आहे। अजूनही शासन या योजनेच्या संदर्भात या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीने दखल घ्यायला तयार नाही। आता आपण जर पाहिलं तर 9वा हप्ता पेंडिंग आहे, त्याच्यानंतरचा दुसरा जो हप्ता आहे म्हणजे 10वा हप्ता, हे दोन्ही हप्ते पेंडिंग आहेत आणि दोन्ही हप्त्याचा लाभ जर पाहिला 4,000 रुपये पेंडिंग आहे आणि 4,000 रुपये लाभ पेंडिंग असताना पूर्ण जुलैचा महिना संपला। आता तुम्हाला माहिती आहे जुलैच्या वेगवेगळ्या महिन्यामधल्या तारखा सांगितल्या गेल्या, त्याच्यामध्ये येईल वगैरे वगैरे असा अंदाज लावला गेला, पण शासन त्याच्याबद्दल एक शब्दाने अपडेट द्यायला तयार नाही। कृषी मंत्र्यांनी पण येऊन बोलायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी पण याचा विचार करायला पाहिजे की नमोचं वितरण पेंडिंग आहे, नमोचे लाभार्थी जे आहेत ते वितरणाची वाट पाहत आहेत। आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर विलंब होत असेल तर योजना बंद केली आहे का एकदा घोषित करा मग, कारण की त्यानंतर मग शेतकरी कोणी वाट पाहणार नाही। जर तसं नसेल तर मग या योजनेचा GR कधी येणार आहे, या योजनेचं वितरण कधी होणार आहे? कारण मी ही गोष्ट यासाठी म्हणतो, आज आहे 29 जुलै, म्हणजे जुलैचा महिना जवळपास पूर्ण संपला। या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वितरण होण्याची शक्यता ही आता नक्कीच नाही आहे, बरोबर। पण मात्र असंच अजून किती दिवस पुढे 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 जाणार आहे वितरण, कारण की जुलैच्या महिन्यामध्ये प्रॉपर सांगतो मी तुम्हाला, जुलैच्या महिन्यामध्ये दुसरा हप्ता म्हणजे 10वा हप्ता पण पेंडिंग पडलेला आहे बघा। ऑलरेडी 9वा हप्ता तर आहेच पेंडिंग पडलेला, पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 10वा हप्ता पण मिळायला पाहिजे होता। 10वा हप्ता पण गेला आणि 9वा हप्ता पण गेला। मग असं करीत करीत आणखी एखादा हप्ता जर पेंडिंग पडला तर ही योजना गुंडाळली असा त्याचा अर्थ काढायचा। मग तर असं होणार नाही असं तुर्तास तरी वाटतं आहे की राज्य शासन एवढी चांगली योजना आहे, या योजनेला एवढ्या म्हणजे त्याला आपण म्हणूयात म्हणजे एवढं इझिली गुंडाळून टाकणार नाही। कारण की आता सध्या कर्जमाफीची जरी एके बाजूने म्हणजे त्याला आपण म्हणूयात म्हणजे याद्या येत आहेत वगैरे वगैरे, पण तरी देखील या योजनेसाठी थोडा जर का त्यांनी वेळ काढला आणि या योजनेसाठी जो तुटपुंजा निधी लागतो तेवढा जर निधी मंजूर केला तर ऑब्व्हियसली GR येईल। GR आला तर लवकरात लवकर 4,000 रुपये दोन्ही महिन्याचा लाभ देणं पण शक्य आहे। म्हणजे काय फार मोठी रक्कम नाही आहे, पण ते करणार नाही शासन, फक्त एकच महिन्याचा देईल, पण तो एक महिनाच कधी देणार? आता खरं तर पेरणीचे दिवस होते, पेरणीच्या दिवसावर द्यायला पाहिजे होता, आता खरी आत्ता गरज होती यांना शेतकऱ्यांना, पण तरी मिळत नाही। त्यामुळे बघा उन्हाळ्यामध्ये देऊन काय फायदा आहे का? मग त्यामुळे सांगतो आहे की जेव्हा गरज असते तेव्हा खरं तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे हे पैसे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की नमोच्या वितरणाच्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये आता एवढ्या बैठका होतात वगैरे वगैरे, तर एक मुद्दा किंवा हा मुद्दा चर्चेत घ्यायला काय हरकत आहे? नमोचा हप्ता एवढा दिवस वितरित म्हणजे त्याचं वितरण थांबलेलं आहे। बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांमधून जे आहे नमोचं वितरण लवकर करायच्या संदर्भात आवाज उठवला जात आहे, तरी देखील अजूनही नमोचं वितरणाच्या संदर्भात एकदा पण मुद्दा चर्चेत करता येत नाही का किंवा हाताळता येत नाही का त्यांना? तर हाताळायला पाहिजे कृषी मंत्र्यांनी पण आणि संबंधित जे काही पुढाकारी आहेत तर त्यांनी पण, आणि नमोचं वितरण लवकरात लवकर करायला पाहिजे। सध्या तरी हे वितरण अनिश्चित काळासाठीच पुढे पुढे चाललं आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, जोपर्यंत नमोचं वितरण होत नाही तोपर्यंत आपण जे आहे हा मुद्दा नक्कीच मांडणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।